अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण होऊ नये ही बौद्ध समाजाची भूमिका आहे। मात्र जर का हे उपवर्गीकरण झालं तर त्या उपवर्गीकरणाचं नुकसान जे आहे ते बौद्ध समाजांना होऊ नये आणि उपवर्गीकरण जर करायचंच असेल तर हे उपवर्गीकरण करताना बौद्ध समाजासाठी असलेलं 7% जे स्वतंत्र आरक्षण आहे, जे 1962 साली महाराष्ट्र राज्यामध्ये बौद्ध समाजाला मिळावं, ते त्यांना वेगळं असावं आणि उर्वरित जे 59 जाती जे आहेत त्या हिंदू धर्मातल्या जाती आहेत, त्या अनुसूचित जाती आहेत आणि त्यांच्यासाठी असलेलं जे आरक्षण जे आहे ते 6%चं आहे। त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करावं किंवा करू नये हा शासनाचा प्रश्न राहील, त्याच्यामध्ये बौद्ध समाज काही बोलू इच्छित नाही, ठीक आहे। आणि सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे तो अनुसूचित जातींसाठी लागू पडतो। बौद्ध समाज ही अनुसूचित जात नाही आणि बौद्ध समाजासाठी जे आरक्षण असेल, जे आरक्षण आहे 7%चं, जे पूर्वीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये आहे 1962 पासून, ते अनुसूचित जातींचं आरक्षण नाही, ते बौद्ध समाजाचं स्वतंत्र आरक्षण आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातींना 6%चं आरक्षण आहे। हे पहिल्यांदा सर्व समाजामध्ये क्लिअर करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार समाजाने मागणी केली पाहिजे। आज आम्ही जे वर्गीकरणासंदर्भात बौद्ध समाजाची भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी हा संवाद आम्ही साधला आहे आणि बौद्ध समाजाची भूमिका ही अशी स्पष्ट आहे की हा समाज ब्रॉड माइंडेड आहे, सर्व समाजाला समाविष्ट करून सर्व समाजाला योग्य न्याय मिळावा या भूमिकेशी आज आम्हाला कळालेलं आहे। म्हणजेच वर्गीकरण जरी कोणी करत असेल तरी आमची भूमिका असेल की जर त्यांचं कल्याण होत असेल तर आमचा पाठिंबा त्यांना असणारच आहे। पण जर तुम्ही एकटे राहून 59 लोकांना जर तुम्ही धडा देत असेल तर हे कुठेतरी चुकतं आहे। आपण सगळे भाऊ बंध आहेत, एकत्र राहून जर लढलो तर ती ताकद मोठी असते आणि आपण जर स्वतः वेगळे राहायची इच्छा असेल तुम्हाला कोणाचं सांगून तर ते तुम्हाला भविष्यामध्ये त्रासदायक राहील। कारण आम्हाला तर ऑलरेडी काही त्रास आहे नाही, कारण शिकल्याशिवाय आम्हाला काहीच मिळालं नाही। कोणी रिझर्वेशन असो नाही तर नसो, आम्हाला शिकल्याशिवाय कोणी जज किंवा कोर्टातला न्यायाधीश बनवलं नाही, अभ्यास केल्यावर आम्ही न्यायाधीश बनवलो आहोत। तर अशी भूमिका काही लोकांनी जर मानत असेल की नाही वर्गीकरण झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट जज बनणार आहात का डायरेक्ट डॉक्टर होणार आहात, तर असं होत नाही। भावंडांना आमची विनंती आहे की जे काय होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शासनाची जी तयारी केली आहे त्याची वाढ बांधण्याची आम्ही तयारीत आहोत। जो सरकार आम्हाला आदेश देईल त्यावर काय पर्याय मार्ग काढणार आहोत, या संवादामधून हे साध्य करणार आहोत की बौद्ध समाजाची लोकांनी सांगितलेलं आहे की इतर लोकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आहे आमची।